नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी आहे नागटली या ठिकाणी। नागटली या ठिकाणी जे नूतन शिव नागेश्वर मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशरोहण सोहळा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी आहे। प्राचीन कालीन मंदिर होतं। या मंदिराचं जे खूप मोठ्या मंदिरात रूपांतर केलं। छोटं म्हणजे एकदम शिवकालीन पुराणकालीन जे छोटंसं शिवलिंग होतं त्या ठिकाणी म्हणजे झाडी झुडपं या ठिकाणी ते वेढलेलं होतं। त्याचं जीर्णोद्धार म्हणून खूप मोठं भव्य दिव्य असं मंदिर निवृत्तीभाऊ ठाकरे यांनी त्यांच्या संकल्पनेतून उभं केले आणि हा सोहळा आज आपण पाहतोय या ठिकाणी। चला आपण जाणून घेऊ तिथले ग्रामस्थ तुमच्या गावामध्ये आज आनंदाचं वातावरण भव्य दिव्य सोहळा तुम्ही आज केलाय, काय सांगू शकता भाऊ? तुमचा परिचय द्या पहिला। मी राज खानबोर। आज नागटली या ठिकाणी आपण पाहतोय उद्या सर्व जगामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असताना आमच्या अंदरमावळातील नागटली गावामध्ये प्राचीन परंपरेपासून असणारं शिव मंदिराचा जीर्णोद्धार आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। खरं तर तुम्ही पाहिलं तर डोंगराच्या कुशीत पूर्वी असणारं आमचं अनेक पिढ्यांचं गाव आणि या गावाच्या लगत असणारं हे शिव मंदिर खऱ्या अर्थानं या तिसऱ्या पिढीनं हे शोधलं। दरम्यानच्या काळामध्ये लॉकडाऊनचा पिरियड असताना इथं उपस्थित असणारे सोमनाथ शिंदे आणि सगळेच गावातील तरुण सहकारी लॉकडाऊनच्या काळामध्ये या शिवमंदिर पडीक असणाऱ्या शिवमंदिराची स्वच्छता करणं, पिंडीला पाणी घालणं अशा प्रकारचं काम करता करता त्यांनी एक संकल्प आमच्या या गावचे सुपुत्र उद्योजक निवृत्तीभाऊ ठाकरे यांच्याकडे मांडला आणि एक चांगल्या प्रकारचा जीर्णोद्धार या मंदिराचा झाला पाहिजे असा संकल्प निवृत्तीभाऊकडे मांडल्यानंतर या तरुण सहकाऱ्यांनी त्यांनी देखील मनाचा मोठेपणा करून निवृत्तीभाऊचं कुटुंब असेल, त्याचा मित्रपरिवार असेल, यांनी स्वखर्चाने हा एवढा मोठा जीर्णोद्धार किंवा मंदिर बांधण्याचं काम या परिवाराने या ठिकाणी केलं आणि कलशाला देखील गावातील सर्वांना निवृत्तीने आवाहन केलं आणि एक रुपया देऊन तुम्ही या कलशामध्ये योगदान द्यावं अशा प्रकारच्या आव्हानाला देखील गावकऱ्यांनी माझ्या सर्वांनी साथ दिली आणि हा सुंदर असा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। पारंपरिक पद्धतीनं आपल्या माता भगिनी नववारीत असतील, सावरीमध्ये असतील, फेटे घातलेले असतील, या मिरवणुकीने या ठिकाणी आले। त्याचप्रमाणे संप्रदायाची परंपरा असणारं खरं तर ठाकर परिवार आहे। यांचे आजोबा असतील, यांचे वडील असतील, यांचे भाऊ असतील किंवा खानबोर परिवार असेल, शिंदे परिवार असेल की कोणी अनेक जे या गावामध्ये वास्तव्य करतात ते आमचे सर्व सांप्रदायिक परिवार आज या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। विशेष करून आमच्या मुंबईमध्ये असणारं आमचं जे बहादूर क्रीडा तरुण मंडळ असेल, आमच्या गावातील सर्व जैन क्रिकेट क्लब असेल, बहादूर क्रीडा मंडळ असेल, अनेक आमच्या बचत गटाच्या महिला प्रतिनिधी असतील, आज जर तुम्ही पाहिलं तर एकसारख्या साड्या घालून तर या आनंदामध्ये सहभागी होण्याचं पुण्याचं काम निवृत्ती आणि त्याच्या परिवाराने या सर्व गावकऱ्यांनी दिले। मी या निमित्तानं निवृत्तीला एकच सांगेल, एक चांगले आणि पवित्र काम तुझ्या हातनं घडतंय, खरं तर त्या गोष्टीला देखील नशीब लागतं। एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार होणं आपल्या कुटुंबाच्या हातनं, आपल्या हातनं, यासाठी काहीतरी पुण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागतं आणि ते निवृत्तीच्या वाटेला आलं। सोमनाथ सारखे आमच्या तरुण सहकार्याने ते आणून दिलं। अशा अनेक चांगल्या सर्वत्र एकत्र घेऊन या ठिकाणी केलं। मगाशी निवृत्ती आम्हाला सांगत असताना म्हणला की मंदिर जेव्हा आपण उत्खनन केलं, पुरातन विभागाकडे द्यावं अशा प्रकारच्या काही वस्तू किंवा काही शिल्प या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थानं त्यांना सापडलेलं ते ठेवलेले देखील आहेत। म्हणजे याचा खूप वर्षापासूनचा इतिहास कदाचित ते सर्व पुरातन विभागाकडे दिल्यानंतर कळू शकतो। येणाऱ्या काळामध्ये आम्ही तो देखील प्रयत्न करणार आहे। परंतु आजचा दिवस हा नागटलीकरांसाठी अत्यंत आनंदाचा हा दिवस ह्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या मदतीने आज आम्ही सर्वजण अनुभवतोय आणि हा दिवसभर हा ठिकाणी कार्यक्रम चालल्यानंतर भंडारे महाराज देखील आज संध्याकाळी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे त्यांचं सुश्रेय असं कीर्तन या निमित्ताने होणार आहे। आमदार सुनील शेळके हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचा ते प्रयत्न करतात। फोन मगाशीच झाला की नागटली मध्ये निवृत्तीने आणि तुम्ही सर्व मंडळींनी घेतलेल्या कार्यक्रमाला मला खऱ्या अर्थानं मनापासून यायची इच्छा आहे, ते देखील प्रयत्न करतायत। म्हणजे असंख्य मावळ तालुक्यातील अनेक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी या डोंगराच्या कुशीत म्हणजे एकदम रोड पासून आतमध्ये जरी असलं तरी अनेक मान्यवर या ठिकाणी सकाळपासून येऊन गेले।
जी जुनी मंदिर आहे म्हणजे जुने आपली पिढी पण नसून आपण नसू पण त्या टायमिंग हे शिवलिंग आहे आणि हे त्यांनी परत त्याला मोठा आकार दिला त्या गोष्टीला म्हणजे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आपण खर तर हिंदू धर्मामध्ये जन्मलो, हिंदू धर्माचा आपल्याला सगळ्यालाच अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि असं असल्यानंतर शिव मंदिर प्राचीन काळाचं कुठंतरी पडझड झाली आहे, कुठंतरी त्याच्यावरती दुर्लक्षित आहे हे काही मंडळींना समजल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये योगदान देऊन निवृत्तीसारखे बाकी सर्व मित्र परिवारांना एकत्र करून हा एवढा मोठं पवित्र कार्य त्यांनी केलंय. खरं तर हेच खऱ्या अर्थाने आपण हिंदू धर्मासाठी काहीतरी करतोय. कारण की अंदर मावळ आपला मावळ तालुका शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून ओळखला जातो कारण की महाराजांनी पण स्वराज्य निर्माण केलं हे म्हणजे शंकराला साक्षी ठेवून आणि त्यांची पूजा करूनच स्वराज्य निर्माण केले. सर्वात पवित्र शिवलिंग हेच आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये समजलं जातं. आता तुम्ही महाराजांचा या ठिकाणी उल्लेख केला. मागच्या काही काळामध्ये ज्या लंडन या ठिकाणी जे पुस्तक प्रकाशित झालं त्या पुस्तकामध्ये आमच्या जवळपास असणारं एक सुवर्णतळ आहे. त्या सुवर्णतळाचा उल्लेख ते महाराजांनी त्या काळामध्ये ज्यावेळेस रायगडकडे प्रयाण करायचे मध्यंतरच्या ठिकाणी सैनिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ते उपलब्ध अशा प्रकारची नोंद त्या लंडन आणि ब्रिटनच्या त्या लायब्ररीमध्ये भेटलेली आहे. कदाचित आपल्या इथले पुरातन खात्याला कदाचित माहीत नसेल पण या नागाच्या हद्दीमध्ये ते सुवर्णतळ आहे. म्हणून शिवाजी महाराजांपासून शिवलिंगाला किंवा त्याच्या अगोदरपासून आपल्या महादेवाला प्रचंड असं अनन्य साधारण असं महत्व त्या निमित्ताने आहे आणि म्हणूनच या सर्व आमच्या तरुण सहकाऱ्यांनी हा फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मी त्यांना गावकऱ्यांच्या वतीनं माझ्या देवस्थान ट्रस्टच्या वतीनं निवृत्ती असेल सोमनाथ असेल बाकी सर्व त्यांचा मित्रपरिवार असेल ज्यांच्या जागेमध्ये खऱ्या अर्थाने हे आहे ते आमचे कैलासवासी भगत म्हणून ते गावामध्ये प्रसिद्ध असतील संतोषगुरु खांडबोळ यांच्या परिवाराने देखील मोठ्या मनानं त्या जागेमध्ये या पवित्र कार्याला उभारणीसाठी त्यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं. त्या माझ्या सर्व जजाव लोकांनी याच्यामध्ये योगदान दिलं, सहकार्य केलं आणि पवित्र कार्यामध्ये पुण्यवान कार्यामध्ये काम करायची संधी दिली ही त्या सर्वांचं अंतःकरणापासून ऋण व्यक्त करतो. काय सांगू शकता आज तुम्हाला म्हणजे उपस्थित झाला तुम्ही स्वतः म्हणजे कवी. नमस्कार, मी राहुल तुखाने शिवनागेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त व करस्रोहण सोहळ्यानिमित्त निवृत्तीराव ठाकरे यांनी माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराला एका गीतकाराला येथे गाणं रचण्याची गाणी देण्यासाठी एक संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार म्हणून नव्हे तर एक भाग करून घेतला याबद्दलही त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण हा एक माझ्यासाठी जवळपास माझा पाचवं जरी गाणं असलं माझं हे पाचवं गीत जरी असलं तरी सगळ्यात एक अविस्मरणीय क्षण हा माझ्यासाठी आजचा असेल. आज जर तुम्ही जर सर्वजण पाहत असाल असेल तर प्रत्येक भाविक भक्ताच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसते, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक वेगळं समाधान दिसते. मला असं वाटतं की इथे जमलेल्या सर्व भाविक भक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद असेल तो जे डोळ्यामध्ये समाधान असेल ना ते महादेवाच्या श्रद्धेचे त्याच्यावर आपल्याला व्यक्तीचे हे खऱ्या प्रतीक आहे. हे खऱ्या सामाजिक काम सामाजिक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना म्हणजे राजकीय असेल सामाजिक असेल किंवा शैक्षणिक असेल अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून निवृत्तीराव ठाकरे यांनी मावळ तालुक्यामध्ये जवळपास या पंचायतीमध्ये निर्माण केले. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारे जर देवाचं किंवा धर्माचं काम त्यांच्या माध्यमातून घडत असेल तर ही नक्कीच कौतुक असताना वाचण्याची गोष्ट आहे. धन्यवाद.